नमस्कार. मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत तिखटाचे उकडीचे मोदक. ॲक्च्युअल व्हिडिओ काढण्याचा माझा काही मानस नव्हता, पण अचानक मला वाटलं काढावं, त्यामुळे काही व्हिडिओ स्किप झाले आहेत. उदाहरणार्थ उकड कशी घ्यायची वगैरे, तर समजून घ्या. तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आज आपण करणार आहोत तिखटाचे उकडीचे मोदक, जे 2 प्रकारे केले जातात. एक म्हणजे तुम्ही ह्याच्यामध्ये किती प्रकार कराल तेवढे कमीच आहेत. एक तर तुम्ही कचोरीचं सारण करून बनवू शकतात. एक ओल्या मटारीच्या करंज्या असतात त्यांचं सारण करून बनवू शकतात, किंवा सामोसाचं सारण करून बनवू शकता, किंवा मोमोजचं सारण करून बनवू शकता, किंवा तुम्हाला कांदा लसूण वगैरे काहीही घालायचं नसेल तर ओला नारळ, कोथिंबीर, थोडीशी उडदाची आणि मुगाची डाळ तेलावर परतून घेऊन कढीपत्ता वगैरे घालून त्याचं सारण करू शकता. ह्यामध्ये मी एक गाजर किसून, थोडेसे मटार, एक शिमला मिरची बारीक चिरून, तसंच एक बटाटा उकडून किसून, थोडंसं श्रावण घेवडा म्हणजे आपल्या बीन्सच्या शेंगा त्या बारीक तुकडे करून असं सर्व प्रकारे घेतलेलं आहे. ॲक्च्युली तुम्ही ह्याच्यामध्ये कोबी पण किसून घालू शकता, पण माझ्याकडे आत्ता कोबी अवेलेबल नव्हता, म्हणून मी एवढ्या 4च गोष्टी घातल्या आहेत. तसंच ह्याच्यामध्ये मी चीज घातलेलं आहे, आणि चीज घातलं आहे, थोडंसं काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, सोया सॉस, थोडंसं टमॅटो सॉस, थोडंसं चिली सॉस, असं सगळं मोठ्या फ्लेमवर आधी हे सगळं परतून घेतलेलं आहे बटरमध्ये, आणि मग त्याच्यामध्ये हे सगळे सॉसेस, काळी मिरी आणि मीठ घालून थोडीशी त्याला चांगलं म्हणजे फार पण नाही हे करायचं आहे, आपल्याला परतायचं आहे थोडंसं, आणि मग एकजीव करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता असं सारण तयार केलं आहे. सारणाच्या साहित्य दाखवताचा व्हिडिओ काढायचा माझा राहून गेला आहे. गोडाचे मोदक बनवतो उकडीचे, त्याचप्रमाणे इथे 1 वाटी पाणी उकळत ठेवून त्याच्यात चिमूटभर मीठ, तेल घालायचं आहे, आणि त्याला उकळी फुटली की त्याच्यामध्ये आपण हे तांदूळाची पिठी घालून चांगलं एकजीव करून घेणार आहोत, आणि मग त्याच्यावर झाकण ठेवून थोडीशी वाफ आणणार आहोत. आणि मग वाफ येऊन गेल्यानंतर एका परातीत ते काढून गरम गरमच फुलपात्र्याला किंवा वाटीला बुडाला खाली तेल लावायचं आहे, किंवा गार आपण पाण्यात हात बुडून असं गरम गरम मळून घ्यायचं आहे. एकदा का ते मळलं आणि मग ते पीठ थंड झालं तरी त्याला चिरा पडत नाहीत. सेम गोड उकडीचे मोदक करतो त्याप्रमाणे वरचं कव्हर तयार करायचा. मग त्याच्या अशा लाट्या तयार करून घ्यायच्यात. एकतर तुम्ही लाटून करू शकता, किंवा आपण उकडीचे मोदक करताना कसे हातावर पाळी करतो तसं करून सारण भरू शकता. सगळं सारण ह्याच्यामध्ये भरून असं एका ताटामध्ये तेल लावून ठेवून द्यायचे आहेत. असे करून आपण एक करंजी करायला लागते, म्हणून मी त्याची पण करंजी केलेली आहे. आणि मग जसा ढोकळा उकडतो किंवा आपले गोडाचे मोदक उकडतो तसं खाली एक काहीतरी स्टँड ठेवून कढईत पाणी उकळत ठेवून 10 मिनटं त्याला वाफ आणू द्यायची. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता, एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवलेला आहे, आणि एक मी तसाच दाखवते. एकदम ट्रान्सपरंट असे छान होतात. म्हणजे ॲक्च्युली याला तुम्ही आपले इंडियन मोमोज म्हटलं तरीसुद्धा चालेल. तर याचं कव्हर मी मैद्याचं न करता तांदूळाच्या पिठीचं केलं आहे. तुम्ही गव्हाची कणिकसुद्धा 1-2दा सपिटाच्या चाळणीनं चाळून घेऊन त्याचे पण करू शकतात. म्हणजे आणि त्याच्यामध्ये मोमोजमध्ये अजिनोमोटो घालतात, ते ह्याच्यामध्ये नाही आहे, आणि लहान मुलांना तुम्हाला डब्यात द्यायला अतिशय छान रेसिपी आहे. मी माझ्या नातवाला देते करून. तर मग तुम्हाला आवडली का ही रेसिपी, कशी काय वाटली ते सांगायला हरकत नाही. जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझा यूट्यूबवरील चॅनल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका.
अर्थातच मैथिलीज फूडस्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्की काहीतरी पाहायला, ऐकायला, बघायला व शिकायला मिळणार. मग करताय ना सबस्क्राईब. चला तर मग लवकरच परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोवर नेहमीप्रमाणे खात राहा, पीत राहा, मजेत राहा, आनंदित राहा. अच्छा, बाय बाय, नमस्कार, धन्यवाद.